तेजू, तू हे काय करतेस? तू प्लीज हे लग्न करू नकोस. अगं, माझा भाऊ एक निर्दयी माणूस आहे. तू बायकांना नीट नाही वागवत. तू त्यासोबत तू कधीच सुखी नाही राहू शकणार. आयुष्यभर बिन लग्नाची राहिली तर सुखी राहील याची काय गॅरंटी? कधी कधी इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखावर पाणी ओतावं लागतं. आणि मी जर आज लग्न नाही केलं तर पुढचे अनेक वर्ष या घरचं सुख हिरावून घेईन, जे मला नको आहे. आणि म्हणून तू तुझ्या आयुष्याची होळी करणार आहेस का ग? हो, माझ्या जळण्यानं जर हे घर उजळणार असेल तर मला ही होळी मान्य आहे. उद्या जर माझ्यामुळे माझ्या बहिणींचं आयुष्य खराब झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आयुष्यानं हाच पर्याय माझ्या पुढे ठेवलाय बहिणी. आता तू कितीही आणि काहीही सांगितलं तरी तू बदलणार नाही. कदाचित माझ्या नशिबात शत्रूची बायको होणंच लिहिलं असेल. आणि नशिबाने जे पत्रात टाकलंय ते मला स्वीकारावंच लागेल. मला तुझी अशी अवस्था नाही बघवते ग तेजू. तुझ्या आयुष्याची फरफट होईल ग. हेच माझ्या नशिबात लिहिलं बहिणी. जे होईल ते सगळ्याला मला सामोरं जावंच लागणार आहे. तू नको रडूस. तू फक्त दादाची काळजी घे. माझ्या बहिणींना जीव लाव. मला जेव्हा लग्न मंडपात बोलवतील तेव्हा तू मला घेऊन चल. तू सोबत असशील तर बरं होईल. करशील ना एवढं? हे सगळं काय चाललंय आपल्या अक्काच्या आयुष्यात? कालपर्यंत ती समीर जिजू भाग्या. नाव नको घेऊ बर का त्या माणसाचं. समोर आला ना तर चपलीने हाणेन मी त्याला. तर जीवच घेईन त्याचा. हो, पण याने आपल्या अक्काचं भाग्य बदलणार आहे का? त्या माणसाच्या चुकीची शिक्षा आपल्या अक्काला का भोगावी लागते? तिला कधीच शत्रू सोबत लग्न करायचं नव्हतं. तू रागीट तापट डोक्याचा आहे. त्याच्यासमोर आपल्या अक्काचा निभाव कसा लागल? डॅडी आहेत ना तिकडं? बट डॅडी घेतील ना सांभाळून. हा नाही राजू, का कुणाच ठाऊ. माझं मन सांगतं हे लगीन नाही व्हायला पाहिजे. अगं तो शत्रू आहे ना, तो आपल्या अक्काचं मन कधीच नाही जपणार ग. सतत ना तिला स्वतःच्या पायाशी ठेवायचा प्रयत्न कर. आपण दादाशी बोललं पाहिजे. दादाशी बोल. दादा. काय झालं? दादा. अरे दादा, हे सगळं काय चाललंय? अरे शांत हो तुम्ही. हे आता सगळं व्यवस्थित होणार आहे. हा, नशिबाने परत एकदा थट्टा केली आपली, पण यावेळी भरभरून दिलंय आपल्याला. अगं आपल्या तेजूचं नशीब उजळलंय. गावातल्या सगळ्या मोठ्या घरात तेजू आपलं लग्न करून जाणार आहे. मला सांगा, हे स्थळ शोधून तरी सापडलं असतं का आपल्याला? हार पण दादा, फक्त श्रीमंती बघून कसं चालेल? तुला माहितीये ना तो शत्रू किती तापट येते. लग्न झाल्यावर ना सगळी शांत होतात. त्यांना आपली जबाबदारी कळते. गोड बोलणारी माणसं काली ना कशी असतात आदल्या गाठीची. आणि डॅडी आहेत की आपली तेजूची काळजी घ्यायला. आणि आपली आत्या पण आहे ना. तुम्ही बघा, आपली तेजू आहे ना सुखात राहील. आणि ती आता गावातच आहे ना. मी पाहिजे तेव्हा तिला भेटू शकता, आहे का नाही? चल डोळे पुस. तेजूचं लग्न आहे आपल्या आज. हा हसा, चल हसा. येतो.
गुरुजी सगळं व्यवस्थित आहे ना? हो सगळं राहिलेलं व्यवस्थित नाही ना? नाही काय नाही परत एकदा बघा. हो 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 जावई बापू आता तुम्ही नुसते जावई बापू नाही राहिले ना आमची आमच्या सुनबाईचे भाऊ तुम्ही आमच्या चिरंजीवांचे मेवणे होणार. आपले नाते संबंध आणखीन घट होणार. डॅडी आज माझ्या तेजूला तुम्ही सून म्हणून फक्त स्वीकार नाही केलेला, तर आम्हाला दोघांना तुम्ही नवं आयुष्य दिलंय डॅडी. हे लग्न जर झालं नसतं ना तर खरंच जगू शकलो नसतो मी. तुमचा उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार डॅडी. आता परत ही उपकाराची भाषा केली ना तर आम्ही रागाव बर का तुमच्यावर. घरातल्या माणसांवर कोणी उपकार करता का? आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं बुवा. देवाने आम्हाला एवढं मोठं मन दिलंय, त्याचा उपयोग केला नाही तर फायदा काय त्याचा? अशी आवती भोवती आनंदी माणसं पाहिली का आम्हाला बी लय आनंद होतो. हो हो हो. चला आता या आनंदात लग्न लावून टाकू. नवरी तयार झाली का बघा, आम्ही चिरंजीवांना घेऊन येतो. मुहूर्त नको टाळायला. चला. हा येतो मी. चिरंजीव तयार झाले का? होतेत की तुम्ही निघा, घर सजवायला हवं. आता घर सजवलं पाहिजे घर सजवलं पाहिजे. हायला, लग्नामध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या असतात, आयराचे पाकिट आणि जेवाय. नशीब तो पिंट्या लग्नाच्या आधी पळून गेला. आयराची पाकिटं बघितली असती तर आयराची पाकिटच पळून नेली असती. मुलीचे मामा मुलीला घेऊन या. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं मुलाचे मामा मुलाला घेऊन या. ग्रामो रांजण संस्थितौ गणपती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल. चला मुलीला बाशिंग बांधून घ्या, मुलालाही बाशिंग बांधून घ्या. शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्याता तया गण्डकी पूर्णा पूर्ण जलसमुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम् शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. लाभो संतति संपदा बहु तुम्हा लाभो तही सद्गुणा साधो कर्मयोगा पुला वामाधवा भूषण सारे राष्ट्र पुरी नहीं शिकती कीर्ति करा उज्ज्वला गार्हस्थाश्रम तो तुम्हा वधुवरा देवो सदा मंगला. शुभ
काय उपयोग हा? तसं आज रात्रीपासून माझ्याच मिठीत असणार आहेस तू. अक्का तू नको ना का जावा मला सोडून. थांब ना. नको जाऊस म्हणून कसं चालेल फिरलो. आता ती परक्याचं धन झाली ना. बरं इथं गावातच तर असणार आहे, कुठं अमेरिकेला जाणार नाही. नका एवढं रडू. हं? अक्का तुझी खूप आठवण येईल आम्हाला. अक्का तू तू आम्हाला विसरून तर नाही ना जाणार? अक्का, मला मला माझ्या देवावर खूप विश्वास आहे. अगं डॅडी सारखा देव माणूस तुझा सासरा आहे. ते तुझी लय काळजी घेतील. तुला कशाशीच कमी पडू देणार नाहीत ते. आणि तुला काय वाटलं ना तर या भावाला हाक मारायची. ह्यो भाऊ कुठे बी असेल ना लगेच हजर राहील. हं? आणि लग्न झालं म्हणून बाहेर तू पाहुणेच असं समजू नको. हे घर तुझं होतं, तुझं हाय आणि कायम तुझं राहील. काळजी घे. एवढ्या कमी वेळात एवढी सजावट, हे लगेच कसं मॅनेज केलं डॅडींनी? हे सगळं आधीच तर. थांबा 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 सुनबाई. या घरचं माप ओलांडताय. एखादा छानसा उखाणा घ्या की. मालक, अहो नवी नवरी आहे, त्यातही लगीन असं झालंय. तिला असं अचानक कसंच. अपर घरच्या लक्ष्मीनं घरात येताना उखाणा घ्यायचा असतो. सूर्या तूच सांग बाबा. वय तेजू घे की उकानं. पंचक्रोशीत आहे निंबाळकरांचा गाजावाजा. शत्रुघ्न रावांचं नाव घेते. आम्हा चौघी बहिणींसाठी लाखात एक आमचा सूर्या दादा.
वा वा. छान. या. डॅडी, तेजू आता ह्या घरची सून झाली. तिचं काही चुकलं मागलं तर तिला समजून घे. आणि तुम्ही जसं मला जीव लावलाय तसं माझ्या बहिणीला पण लाव. जावई बापू, तेजू सारखी गोड मुलगी सून म्हणून मिळणं हे भाग्य आहे आमचं. आणि आता आमची ती सून नाहीच म्हणा ना, लेकच म्हणा ना तिला. आणि आमची चिरंजीव बी तिला एकदम या घरामध्ये राणीसारखं वागवणार. काहीच कमी पडू देणार नाही. शब्द आहे आमचा. तुम्ही आता तुमच्या बहिणीची काळजी करणं सोडूनच द्या. हा? तेजू, ह्या घराला सासर नाही, तुझं मंदिर समज. ह्या घरात माझं देव राहतो. कोणाला कशाची काय कमी पडू देऊ नको. आणि कोण काय बोललं ना तुला तर मनाला लावून घेऊ नको बाळा. सुखानं संसार कर. या तुम्ही. हे बाळा, घाबरायचं नाही. वेळ मिळाला की यात जात न बंद रे. हा, शत्रुघ्नराव, माझ्या बहिणीची काळजी घे. हे बघा दाजी, ती जरी तुमची बहीण असली ना तरी आता आमची बायको झाली. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिची सगळी जबाबदारी आमची. सुख्या सुख्या. आमच्या लेकीच्या लग्नात आमची मान खाली घालायला लावली आणि बदला घेतला आम्ही. ते पण व्याजा सकट. हा, पण आमचा आत्मा अजून शांत झालेला नाही चिरंजीव. अजून मन भरलेलं नाही. या सूर्याच्या सगळ्या नाड्या तुमच्या ताब्यात दिल्यात आम्ही. आशा काय आवळा, त्याला याची लायकीच कळली पाहिजे. तुम्ही काळजीच करू नका डॅडी. याचा पद्धतशीर कार्यक्रम करणार नाही. याला पायाखाली चिरडला ना तर नावाचा शत्रुघ्न जालिंदर निंबाळकर नाही.